कोल्हापूर महानगरपालिकेच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा। फुलेवाडी परिसरात घडलेल्या 2 दुर्दैवी घटनांनंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निष्क्रिय आणि गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे। उपनगर कृती समितीच्या वतीनं माजी नगरसेवक ॲडव्होकेट अमोल माने यांच्या नेतृत्वाखाली आज नवीन वाशीनाका परिसरात महानगरपालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। अलीकडेच फुलेवाडी रिंग रोडवरील गटारीत एका लहान मुलाचा बुडून मृत्यू झाला, तर अग्निशमन दलाच्या बांधकामाधीन इमारतीचा भाग कोसळून एका गरीब मजुराचा मृत्यू झाला। या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे। समितीने आरोप केला की अधिकाऱ्यांच्या मुजोरपणामुळे आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्याच्या प्रवृत्तीमुळे निष्पाप जीव गमवावे लागले। त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून दोषी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी अमोल माने यांनी केली। यावेळी सुहास आजगेकर, जयदीप सरवदे, विनोद जाधव, सनी वनारसे, प्रदीप पाटील, दादा माने, विकास जाधव, मिरजकर काका आदी सहभागी होते। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळानाका कोल्हापूर, मोहिते सुझुकी, उद्यमनगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा। आज आम्ही उपनगर कृती समितीच्या वतीनं महापालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढलेली आहे। फुलेवाडी रिंग रोडला काही दिवसात घडलेल्या दुर्घटना, गटारीमध्ये पूर्ण एका लहान मुलाचा झालेला अपघाती मृत्यू असो वा फुलेवाडीमध्ये स्लॅब कोसळून झालेला एका मजुराचा मृत्यू असो, महापालिका प्रशासनाची अतिशय संवेदनहीनता दिसून येते। महापालिका प्रशासन नावाला आहे की नाही कळत नाही, जणू काही कुंभकर्णी वितरित केलेलं आहे आणि हे खऱ्या अर्थानं मूर्त झालेलं आहे। त्यामुळे मूर्त झालेल्या प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा आम्ही आज उपनगर कृती समितीच्या वतीने काढली। मला या निमित्तानं प्रशासनाला इशारा द्यायचा आहे, जर हे प्रशासनाने असले धंदे थांबवले नाहीत, लोकांच्या भावनाचे दुर्लक्षाला जर थांबवलं नाही, तर या प्रशासनाला अधिकाऱ्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, हा इशारा या निमित्तानं मी देत आहे।